नमस्कार। जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साईवाडी विकास सोसायटी अंधेरी पूर्व या ठिकाणी आलेले आहोत। विद्या विकास पवार या वहिनींना भेटणार आहोत। किती प्रकारचे आवाज असतात, कुठेतरी खारुताई ओरडते, कुठे विमानाचा आवाज येतो आहे। असंख्य आवाजांमधून आपला हा प्रवास सुरू असतो आणि बघितलं आपण की विमानाचा हा टेक ऑफ मिळावा म्हणून कितीतरी माऊली या स्ट्रगल करून आपलं यश गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात। घराघरातल्या प्रत्येकाला आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक घरातल्या माऊली झटत असतात। पवार कुटुंबाचा स्ट्रगल ऐकणार आहोत। भेटूया विद्या वहिनींना। नमस्कार नमस्कार नमस्कार। उघाडा घ्या। सिद्धी क्रिएशनची माझी नऊवारी गेली 7 समुद्रपार, विलासरावांचे नाव घेते मानून तुमचे आभार। अरे वा। द्या ओळख करू। हे माझे मिस्टर। नमस्कार। हे माझ्या आई वडील। नमस्कार। ही माझी मुलगी। हॅलो। ही भाची, पण भाची ही सगळ्यात छोटी भाची। ही एक भाची आहे, हा पुतणे आहे, त्या माझ्या जाऊबाई। त्याच्या मागे आहेत त्या माझ्या वहिन्या आणि त्याच्या मागे आहेत त्या माझ्या सहचारिणी, म्हणजे माझ्या सोबत काम करतात सगळ्या मैत्रिणी। हो, आणि बाकी सर्व मैत्रिणी। आणि एक मागे आता लेट आली आहे ती अश्विनी म्हणून, माझ्या बिझनेस मध्ये खूप मला सपोर्ट करते। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार नमस्कार। किती वर्ष झाली लग्नाला? 23 वर्ष झाली। 23 म्हणताना चेहरा केवढा गंभीर केला होता त्यांनी। काय केलं तुम्ही? नाही, असं होणार नाही, कारण आमचं लव्ह मॅरेज आहे। कसं झालं ते? वरून खाली आले, वरच्या माळ्यावरून खालच्या माळ्यावर। याच बिल्डिंग मध्ये? कशी सुरुवात झाली? शाळेपासून। कितवीत? मी 8वीला होते, पण यांचं 10वी झालेली होती। हा, मग असं बोलणं चालणं वगैरे असायचं, पण इतकं जास्त नाही। पण एकदा अशीच शनिवार होता, मी 8वीला होते आणि घरी येत होती, आणि घरी येताना मला ते खालीच उभे होते, मला म्हणायला लागले की तुझ्या घरी तुझ्या शाळेत आलेलो म्हणून। म्हटलं शाळेत का? म्हटलं मला सांगायला लागले तुला भेटायला। म्हटलं मला का भेटायला? नाही, असंच तुला भेटायला। मला कळे ना, मी आले तशीच वरती, पण माझ्या मनात पण असं बिलकुल नव्हतं, कारण हे असे दणकट होते आणि मी अशी बारीक होते, तर मला असं कधी असं जुळेल हे होईल असं काही वाटलं नाही। पण ते काय माहिती, देवाच्या मनात आमचे देवाच्या नंतर आधी तुमच्या मनात काय झालं हो? तुम्ही सांगा। काय नाही, ते सहज असं बोललेलो। बंकस करतात। बंकस? मग महाग पडली बंकस? तुम्ही मग प्रपोज केलं त्यांना? हो। कुठे? शाळेच्या मैदानात। हा, मग त्यांना काय आठवते बघूया 23 वर्षापूर्वी? एवढं आठवत नाही आता विसरला? काय झालं? कुठे हो? शाळेच्या मैदानात त्यांनी मला प्रपोज केलं। मग तुम्ही हो म्हटलं? नाही, मला नाही करायचं असं सांगितलं। हो। मग चेहरा पडला असेल? हो, पडलेला होता। पण त्यानंतर हे खाली उभे राहायचे? हो, ते बघत असायचे। तुम्ही बघायचे नाही? मी बघायचे ना, त्यामुळे कळत होतं की ते माझ्याकडे बघतायत म्हणून। मग होकार कधी दिला? होकार तसा दिलाच नाही। म्हणजे काय कळलंच नाही नंतर की असं का झालं। लग्न कधी झालं? लग्न 85ला। 95ला? हा, मग कसं झालं? ऍक्च्युली शाळेचा पिरियड होता आणि अफेअर वगैरे, माझे वडील थोडेसे स्ट्रिक्ट होते आणि थोड्या दिवसांनी कळलं की यांचं काहीतरी आहे अफेअर, म्हणजे शिक्षणाच्या वेळी हे काय नको ते। तर भाऊ माझा मोठा खूप स्ट्रिक्ट होता, त्याने अगदी मला दम दिला वगैरे, आणि पुन्हा हे करायचं नाही, म्हणजे ते अगोदर चांगले मित्र होते, पण नंतर हे अफेअर माझ्या बहिणीला बघतो म्हणून ते थोडंसं नाराज झालेलं, आणि नंतर मला सांगितलं बोलायचंच नाही म्हणून।
आणि मीही म्हटलं की नाही म्हणून आता बोलणार. काय हो, इतकं सगळं तणावाचं वातावरण होतं, शेवटी गंभीर झालंच असेल ना वातावरण, 2 थोडंसं मजल्यावरती तणाव. हा म्हणजे खूप तणाव झाला. भाऊ तर खूप स्ट्रिक असल्यामुळे आणि वडीलही स्ट्रिक होते. म्हणजे अक्षरशः मिस्टरांनी सांगितलं की मला आता तुझ्याबरोबर करायचंच नाहीये. म्हणजे बोलणंच माझ्याशी टाकलेलं की आता होणार नाही आपलं, तर मी तुला कशाला फिरवू किंवा बोलू तुझ्याबरोबर, म्हणून त्यांनी मग सांगितलं. परत कसं सुरू झालं? नंतर मी माझ्या कामात पण व्यस्त होतं मनात. मग असं आम्ही दोघं एकत्र भेटलो नवरात्रीच्या आदल्या दिवशी आणि मग आम्ही ठरवलं की दोघांचे आई वडील जर तयार झाले तर लग्न करायचं, नाही तर तू तुझे आई वडील सांगतील त्याच्याबरोबर कर, मी माझे आई वडील सांगतील त्याच्याबरोबर. मग तुम्ही कन्व्हिन्स केलं? हा, मी माझ्या भावाला म्हणजे एक दिवस असंच होतं की म्हणजे अगोदर विरोधच केलेला, पण मी असं माझं सॉफ्ट टॉयजचा त्यावेळी बिझनेस चालत होता. पण हा व्यवसाय तुम्ही सुरू केला होता तेव्हा? नाही, त्याच्या अगोदर माझं सॉफ्ट टॉईज बनवायचे. तुम्ही स्वतः? हो. किती बनवायचा साधारण? साधारण 25 ते 30 आठवड्याला जात होते मोठे आणि विकले जायचे? हो. माझ्याकडे एक सेल्समन होता. मला मार्केटिंग स्किल बिलकुल नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे एका माझ्या मैत्रिणीने एक सेल्समन दिलेला आणि तो सेल्समन दर सोमवारी एका शॉपमध्ये कामाला होता आणि दर सोमवारी तो यायचा माझ्याकडे आणि जेवढे सॉफ्ट टॉईज बनवलेले असायचे तो घेऊन जायचा. अच्छा. हा, आणि तो सेल करायचा आणि मी त्या याच्यात रुळलेली. माझ्याकडे तेव्हा देखील 1-2 जणी कामाला होत्या. असं चाललेलं आणि मग आता लग्न करायची वेळ आलेली. 23 वर्ष माझं होतं आणि हे 28 वर्षाचे होते. मनात तर कुठेतरी ते इच्छा होती. मग आम्ही दोघंही म्हणजे पुढाकार मीच घेतला आणि म्हटलं आपण भेटू आणि एकत्र भेटलो आम्ही. पण मग घरचे तयार झाले लग्नाच्या वेळी? तेव्हा हा. पण आता मला सांगा की हे लग्न होऊन आता इतकी वर्ष झाली, 23 वर्ष, मग पुढे तुम्ही व्यवसायाचा कसा निर्णय घेतला? हा जो तुमचा व्यवसाय होता तो पुढे वाढवायचा, हे कसं ठरवलं? वाढवायचा म्हणजे त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर माझे सासरे आजारी होते आणि माझे मिस्टर सांगायला लागले की ऍक्च्युली मार्केटिंग स्किल नव्हती, त्याच्यामुळे तो सेल्समन असं सांगत होता एक्सपॅन्ड करायचं असेल तर मी थांबतो, नाही तर मग मी जातो. तो मिस्टर सांगायला लागले जागेचा प्रॉब्लेम आहे आणि बाबा आजारी आहेत, पैसे आजचे उद्या आपण कमवू शकतो, पण तू आता बाबांची सेवा कर. अक्षरशः मला पूर्णपणे तो बिझनेस बंद करावा लागला, पण जिद्द होती मनात आणि त्यांचा सपोर्ट देखील होता. म्हणजे सपोर्ट, हा, फुल सपोर्ट होता. आणि मग मी क्लासेस वगैरे केले, टेलरिंग. आता काय करता तुम्ही? आता मी नऊवारी, रेडी टू वेअर नऊवारी साडी बनवतो. रेडी टू वेअर म्हणजे फक्त नेसायची. आणि आमची स्पेशालिटी म्हणजे आम्ही विदाउट कटिंग साडी स्टिच करतो. म्हणजे ती नंतर ओपन केली तर पूर्ण साडी आहे तशी मिळते, म्हणजे कुठेच कात्री लावत नाही. आणि हे कुठे करता तुम्ही? माझं शॉप आहे इथे खाली. पण यांचा पूर्ण सपोर्ट होता? यांचा पूर्ण सपोर्ट म्हणजे ह्याच जागेत मी सुरुवात केली एका मशीनने. म्हणजे त्यावेळी डिझायनर ब्लाऊज, ड्रेसेस असं नेहमी काम करतात. आता किती मशीन? आता माझ्याकडे 3 मशीन आहेत आणि 3 जणी कामाला आहेत आणि बाकी असं काम करायला इतर जणी. हळूहळू उद्योग सुरू झाला. हो हो. पण आता कशी मदत करतात तुमच्या व्यवसायात? व्यवसायात बरीच मदत असते, फायनान्शियली पण केलेली आहे. अनेक चढ उतार असतात तेव्हा. हो, खूप चढ उतार आहेत. छान वाटतं ना, पण अशी आनंदी तुमच्या घरात आहे, हो की नाही? कारण एका व्यवसायातून सुरू झालं, एक सुरुवातीची सॉफ्ट टॉईज आणि नंतर नऊवारी साडी मध्ये रेडी टू वेअर अशी संकल्पना, जी आजच्या काळात धावपळीच्या युगात खूप महत्वाची आहे. म्हणजे ते संस्कृतीचं जतनही झालं, परंपरेचंही जपणूक झाली आणि त्यातून नाविन्याची जोड देऊन ती रेडी टू वेअर ही कॉन्सेप्ट तुम्ही आणली आणि खूप छान आहे. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी खरं तर मग त्याच्यामुळे खूप गृहिणी खुश असतील. हो हो हो. कुठे काय सिद्धी क्रिएशन कुठे? इथेच हो, अंधेरीतच सिद्धी क्रिएशन. होम मिनिस्टरची पैठणी देता देता रेडी टू वेअर साडीची संकल्पना घेऊन ही माऊली सर्वसामान्य घरात, छोट्याशाच घरातून इतका मोठ्या व्यवसायाचं स्वप्न बघते आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या, तर त्या चिठ्ठ्यांमधून तुम्हाला त्या चांदीच्या अन्नपूर्णा जिथे ठेवलेली आहे तिथपर्यंत पोहोचायचंय. आणि त्यासाठी पहिलं वाक्य आहे सुदाम्याचे पोहे. वेळ सुरू झाली. आयुष्याची 50 वर्षे. मोठ्याने लवकर, 30 सेकंद झाली. आयुष्याची 50 वर्षे. वहिनी लवकर, 20 सेकंद राहिली. कढईतली पुरी.
गुलाबाची कळी कशी हळदीत माखली. 10 9 बाजूला हो सगळे. 7 6 5 4 3 2. वहिनी अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. वहिनी चांदीचा करंडाही तुमच्या घरात आला, कुंकवाचा करंडा. अभिनंदन. ही चांदीची तुळस तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि वहिनी ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. मी बसतोच आता. इतकी छान व्यवस्था केली तुम्ही बसायची. वहिनी तुम्ही पटकन रागावता असा एक आरोप आहे, मान्य आहे तुम्हाला? हो घरापेक्षा कामाला खूप वेळ देता. हो. बघा कोणी काय छान तक्रार केली आहे. नऊवारी साड्या खूप छान शिवता, फक्त वेळेवर मिळत नाहीत. नाही, आता असं होत नाही. अगोदर होत होतं, आता पण आता नाही होत. मी खात्रीने सांगतो, बिंदास द्या, नक्की वेळेवर मिळतील. आम्ही अर्जंट देखील देतो. अर्जंट हा, म्हणजे म्हणजे 1 शिवायच्या ते 2 आधीच. नाही, 1 ते 2 तासात. मिस्टरांवरती सतत चिडचिड करता. नाही. नाही. काय चेहरा खुल्ला आहे. मिस्टरांवरती बघूया काय आहे, आरोप आहेत की कौतुक आहे? मन मिळावू आहे. हो. काय कॉम्प्लिमेंट आहे बघा. त्यांच्याबद्दल कंप्लेंट दुर्बीण घेऊन शोधावी लागेल. इन शॉर्ट देवमाणूसच आहे. एकच की फक्त कमी बोलतात, कारण वहिनी त्यांना बोलूच देत नाही. काय मान्य. मदतीला धावून येतात, मिळून मिसळून राहतात. शिलाताईंना सुद्धा खूप सपोर्ट करतात. निबंधच लिहिलाय हो. बापरे, कौतुकच. छान आहेत. एक तरी तक्रार पाहिजे की नाही? हा, मित्रांसाठी वेळ काढत नाहीत. मित्रांबरोबर गेल्या की वहिनी चिडतात. मित्रांसाठी वेळ काढत नाहीत. चला, एक तक्रार आलेली आहे. नो कंप्लेंट बोर्ड लिहिलं आहे बघा. दीदीने लिहिलं. आता ओरडा आहे तुला परत. आता यामध्ये नक्की आरोप असणार, मला खात्री आहे. छान आहेत. काय जादू केली आहे त्यांनी हो. छानच आहेत, म्हणून तर लग्न केलं. बरं वहिनी, मला सांगा, आज जर एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? माझ्या धगधगीत मुलीला वेळ देऊ शकले नाही, आणि थोडंसं तिचं आणि माझं कुठेतरी जमत नाही. तर मी पुरेपूर प्रयत्न करेन की तिचं मन जिंकण्याचा. बर. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल करावा असं आहे? पुरेपूर आहेत. त्यामुळे बदल. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनींनी अजून त्यांच्या आनंदासाठी कुठला बदल केला तर बरं होईल? व्यवसाय तर आहे तिथं, पण घरात पण दुर्लक्ष व्हायला नाही पाहिजे. आणि माझं म्हणणं तर खास करून मुलीसाठी, मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे जास्त. मान्य. या सगळ्या धावपळीमध्ये मुलीला जरा आईने वेळ द्यावा आणि आईने मुलीची मैत्रीण बनावं, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. मग ते होणार आहे आजपासून. म्हणजे बरं झालं मी आलो ते आज. बरोबर. आता चित्र काढायचं आणि घरातल्या सगळ्यांनी ओळखायचं. हा, या. हा, जोकर चुकलं. 1. सॉफ्ट टॉईज 2 चुकलं. बाहुली 3 चुकलं. राणी 4 चुकलं. बोलायचं नाही, प्रॉम्प्टिंग. 4 चुकलं. एक शेवटची संधी आहे. चुकलं. सांगा काय काढलंय तुम्ही? राक्षस. काय चेंज करायचं असेल ते ह्याच्यातच करायचं. शिलाई मशीन. अभिनंदन. चला, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू.
आणि हे पुढचं चित्र. सांगा. चूक. 2 चुकलं. 3 चुकलं. लवकर. काय सुंदर चित्र काढलंय. 2 संधी राहिल्या. 4 एकच राहिलंय. प्रॉम्प्टिंग केलं. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं. ठेवा. त्यामुळे हे बक्षीस गेलं. नमस्कार. बाबा सांगा मुलीबद्दल. 20 वर्षापर्यंत माझ्या आजोबा होती. ज्यावेळी लग्न होऊन गेली ते आमच्या मनामध्ये नव्हतं, तरी पण आम्ही करून दिलं. तिची अगदी विनंतीच होती आम्हाला की कसंही करून मला हे करा म्हणून, आणि त्यावेळी आम्ही मान्य केलं आणि आनंदाने तिचं लग्न करून दिलं. आता कसं वाटतं इतक्या वर्षाला? आता तर एकदम बरंच वाटते, कारण आमचं काहीतरी चुकत होतं, तिचंच बरोबर आहे असं आता वाटायला लागलं. जावई कसे आहेत? नाही, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. नातीकडे द्या. माझे पप्पा मला सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतात आणि लाईक मम्मी पण ओरडते की मला कधीतरी ओरडा, की तुम्ही तिला ओरडतच नाही. पण मगाशी आई म्हणाली की मी मुलीला वेळ देत नाही आणि त्याच्यामुळे आता मला जरा तिच्याशी संवाद वाढवायचा आहे. तर हे झालं तर फार बरं होईल. हो तुम्ही मिस करता या सगळ्या गोष्टी. हो. हं? द्या अजून कोण बोलणार? मी तिचा लहान भाऊ आहे आणि तिने ही जी वेगळी आयडिया जी आणलेली आहे रेडी टू नऊवारी, त्याच्यामुळे नवीन पिढीला जी तयार नऊवारी मिळते त्याच्यामुळे त्यांचा बराचसा वेळ वाचतोय आणि तिच्या या उद्योगामुळे इतर 4 जणांना रोजगार मिळाला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये हे खूप म्हणजे तिला नवीन ब्रांचेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप शुभेच्छा माऊली तुम्हाला. आणि या शुभेच्छांबरोबरच मला अजून एक सांगायचंय की माझ्या या व्यवसायात बऱ्याच जणांचा वाटा आहे आणि त्यात मी विशेष असं माझ्यासोबत ज्या काम करतात लेखा भरडकर आणि कल्पना यांचे विशेष आभार मानते की कितीही वेळ झाला तरी मला सोडून काही त्यात घरी जात नाही. हो ना. हो. आणि मला बरं झालं तुम्ही त्यांची नावं घेतल्यामुळे. डिलिव्हरी लेट कोणामुळे होते तेही कळलं. वहिनी आनंदी गोपाळ यांच्याकडून झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.